नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. त्या अशोक खरात भोंदूबाबाचं काय काय पुढे पुढे एक एक गोष्ट तुम्हाला सर्वांना कळते, ऐकायला येते. नवनवीन व्हिडिओ काय सगळीकडे फिरतात. आता त्या AI ने बनवलेत, खोटे आहेत, खरे आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा. पण तो अशोक खरात नावाचा हरामखोर माणूस हा दोषी आहे. हा स्त्रियांचं शोषण करणार आहे. हा स्वतःला भोंदूबाबा. बरं, एक गोष्ट झाली मला समजत नाही. एक गोष्ट मला समजत नाही. आज जेव्हा तो सापडला तेव्हा या राजकारण्यांना तो चोर वाटतोय. नाहीतर आतापर्यंत हे सगळे भडवे राजकारणी तळवे काय चाटतायत, त्या चाकण्या पाण्याने तंगड्या काय धुतायत, त्याच्या बर्फी काय भरवतायत, तो काय बघतोय काय नजरेत तिच्या आयला. हे सगळं बघून असं वाटतं की म्हणजे विश्वास बसत नाही. अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांसोबत हा बसतो उठतो. आतापर्यंत त्यांना समजलं नाही हा काय करतोय. आतापर्यंत समजलं नाही. काल विधानसभेमध्ये काहीतरी अधिवेशनामध्ये फडणवीसांनी एक पाडाच त्याचा वाचून दाखवला. सगळ्या गोष्टी वाचल्या. कुठं कुठं त्यानं बोटं घातली, काय काय केलं, काय काय नाही केलं, सगळं फडणवीसांनी सांगितलं. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 76 2026 BNS 64 1 74 351 2 सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे पथक युनिट नंबर 1 तथा विशेष पोलीस पथक थोडक्यात हकीकत माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या युनिट बोट घालून तिच्यावर बलात्कार करून तिचा शीलभंग केला. तसेच तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले. मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप नकली वाघ दाखवून भीती घातली. तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे. अनेक जण टीका करतायत की देवेंद्र फडणवीसांनी असं कसं काय सांगितलं की कशात बोटं घातली, काय केलं, काय नाही केलं. आता त्याला म्हणजे अगदी सगळं वाचून त्याच्याविषयी काय काय सांगत बसतायत. तुडवलं असेल मला वाटतं तो, कारण लंगडत आहे त्याच्यामुळे ते कळतंय की त्याला तुडवलाय म्हणून. पण हा अशोक खरात या स्त्रियांना बोलवतो काय, त्यांच्याविषयी सगळ्या गोष्टी करतो काय, ऑफिसमध्ये घेऊन त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करतो काय. या स्त्रिया देखील त्या गोष्टी करवून घेतात, त्याही आहेत दोषी. आता झालंय कसं, लोकांना समजलंय, कळलंय म्हणून आपण त्याला दोषी ठरवतोय. पण दोषी तितक्या स्त्रिया देखील आहेत. तुम्ही त्याला सगळ्या गोष्टी करायला दिल्यात ना, मग तुम्ही शोषण कसं काय म्हणता? नाही, ही गोष्ट चुकीची आहे. ही मला पटलंच नाही. या स्त्रिया देखील त्याच दर्जाच्या, त्याच पद्धतीच्या. एखादा रेप, बलात्कार जेव्हा जबरदस्तीने केला जातो त्याला आपण गुन्हा म्हणू शकतो. पण समोरच्या माणसाच्या मर्जीनं जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा आपण त्याला गुन्हा म्हणायचं? कसं म्हणायचं? तेवढ्याच दोषी देखील या स्त्रिया आहेत. तेवढ्याच मला असं वाटतं त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली पाहिजे. समाजामध्ये स्त्री आहे म्हणून तिला अशा पद्धतीनं हे केलं जातं. काही विशिष्ट स्त्रिया, ज्या स्त्री या संपूर्ण जातीला कलंक लावणाऱ्या असतात, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अनेकांचं त्यानं शोषण केलं असेल, निश्चित केलं असेल. पण आज जेव्हा हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा या सगळ्या गोष्टी बाहेर निघायला लागल्या. मग आतापर्यंत शांत का होत्या? आम्ही अन्यायाच्या विरोधात तत्क्षणी आवाज उठवला पाहिजे. आमच्या स्त्रिया त्या करताना दिसत नाही. तो भडवा तर हरामखोर आहेच, तो नालायक आहेच, आणि त्याच्यासोबत उभे राहणारे सगळे राजकारणी हरामखोर आहेत. सगळे हरामखोर आहेत. ते आता ते काय झिरवळचं काय ते फोटो बिटो फिरायला लागलेत. ते झिरवळ आपले टोपी घालणारे माझ्यासारखी झिरवळ, आपले हिरवळ, त्यांच्या आता वळवळ बाहेर सुटायला लागले. त्यांच्यासोबत असणारी ती स्त्री देखील तसलीच. तिला देखील कुठला काय अन्याय अत्याचार नाही आहे तिच्यावरती. ती पण मजा मारायलाच आले. आमचे हिरवळ साहेब पण मजा मारायला आलेत. असं चालत तुमचं सगळ्या गोष्टी एकमेकांच्या संमतीने होत आहेत. तर हो, तुम्हाला काय मजा करायची ते करा. आणि एवढी मजा करायचं नाही आहे तुमचं. तुम्हाला मंत्री आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले, ती कामं करा. मतदारसंघात कुठली स्त्री कशी दिसते, तिला कशी, या गोष्टींसाठी नाही निवडून दिलं. त्या असल्या गोष्टी करायच्या ते एखाद्या तिकडे रेड लाईट एरियामध्ये जा, तिकडे काम करा. आमच्या स्त्रियांना, आमच्या लोकांना देखील समजतंय का आपण काय करतोय, कोणाला निवडून देतोय. त्या हिरवळ सोबत असलेली ती स्त्री ती संमतीनेच स्वतःच्या ह्याच्यानेच गेले ना. काय तिला देऊन पैसा दिला असेल? अनेक जण तर म्हणतायत तो तृतीयपंथी आहे. म्हणजे साला कुठल्या दर्जातला ही खाली गेलेत मला काही समजत नाही. अरे काय तिच्या याला चाललंय, बोलावंसं पण वाटत नाही. इतकी भयंकर फालतूगिरी या सगळ्या गोष्टींमध्ये चालले. या शहरांमधले जेवढे डान्स बार, जेवढ्या ठिकाणी असले अवैध धंदे चालतात ना, हे सर्रास सगळे हरामखोर राजकारण्यांचे तिथे हात असतात. हे सगळे मजा मारायला तिथे जातात. या सगळ्या बाहेरून आणलेल्या मुली, इकडून तिकडून बाहेरच्या राज्यातून आलेल्या पैसा कमवण्यासाठी या देहविक्री करणाऱ्या सगळ्या मुली ह्या राजकारण्यांच्या सोबतच असतात आणि त्यांचे लागेबांधे असतात. एवढं लक्षात ठेवा. आम्ही सांगतोय गर्वाने, शिवरायांचा महाराष्ट्र आहे ना, शिवरायांचा महाराष्ट्र आहे. पण शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला होता.
हे जरा आमच्या फडणवीस साहेबांना, देवाभाऊंना देखील सांगा. त्याने कशात बोटं घातली, तुम्ही त्याच्या ढोंगणात गोळी मारून विषय संपून टाका विषय. नाहीतर त्याचं सामान कापा आणि त्याला कुठेतरी चौकात एखाद्या उभा करा. असा अशोक खरात पुन्हा तयार होता कामा नये. असं लोकांना दाखवून द्या. हिंमत आहे का तुमच्यात? कशात बोटं घातली, कुणी घातली काय हे सांगत बसलाय. मग तुम्ही घाला ना गोळ्या, त्याला संपून टाका ना विषय. काय आम्ही कुरवाळत बसलोय नको त्या विषयांवरती? लोकांना सिलेंडर मिळत नाही, गॅस मिळत नाही, अनेक प्रश्न आवासून पुढे उभे आहेत, महागाई वाढत चालली, त्याच्याविषयी बोला. त्याच्याविषयी जरा विषय येऊ द्या. या आईचं त्या अशोक खरात कोण कुठलं सापडलंय, त्याच्यासोबत या हरामखोर सगळे राजकारणी, आणि त्याला तुम्ही काय त्याच्या बातम्या चाला, अरे ठोकून टाका विषय, संपवा त्याचा. तो तिकडे त्या बदलापूरचं ते प्रकरण झालं तेव्हा गोळ्या घालून मारलाच ना त्या कोण तो होता, तो कोण अक्षयी नावाचा कोण मुलगा होता, तो त्यांना गोळ्या घातल्यात ना तुम्ही. स्टंटबाजी की काय तुमच्या असेल पण घातल्या तुम्ही गोळ्या. चांगली गोष्ट आहे, त्याने जर चूक केली असेल तर. म्हणजे अशोक खरातला लाईव्ह गोळ्या घाला, सगळ्या बातमीदारांना बोलवा, सगळ्या मीडियाला बोलवा, उभा करा साल्याला तिथं हे बांधून आणि गोळ्या घाला त्याला. त्याने कशात बोटं घातली काय हे सांगत बसू नका. आम्हाला इंटरेस्ट नाही त्याच्यात, आम्हाला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यात. तो काय कशा पद्धतीनं काय करत होता तो त्याच्याजवळ, पण आम्हाला त्याला मारताना बघायचं आहे, आम्हाला त्याला गोळ्या घालताना बघायचं आहे. हे आम्हाला दाखवा. याची गरज आहे खरी. आम्ही फक्त बातम्या चालवत बसलोय. अरे तो अशोक खरात फक्त आहे ना, अशोक खरात हा फक्त आता एक पॉलिटिकल मुद्दा झाला आहे. त्याच्याविषयी त्याने काय केलंय काय कुणाला काही घेणं देणं नाही. कारण हे त्यांना माहिती आहे आपणही साले त्यातलेच, आपणही साले सगळे त्यातलेच. त्यामुळे या गोष्टींवरती थोडंसं सरकारनं कठोर पाऊल उचललं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला जागच्या जागी एन्काउंटर करून ठोकून मारून टाकला पाहिजे. एवढंच माझं एक सरळ मत आहे.